नमस्कार. नमस्कार मंडळी. माझं नाव वैष्णवी कैलास भारंबे तुपकर आहे. यासाठी ऍक्च्युली मी माझ्या भाषणाची सुरुवात याच वाक्याने करते, वैष्णवी कैलास भारंबे तुपकर. कारण लहानपणीपासून आतापर्यंत मला भारंबे आणि तुपकर दोन्ही पण फॅमिलीचं भरभरून प्रेम मिळालं. जन्म तर एका फॅमिलीने दिला, कृष्णासारखीच माझी कंडिशन आहे. जन्म एका फॅमिलीने दिला पण पालन पोषण दुसऱ्या फॅमिलीने केलं. तर तुम्हाला सर्वांना माझी कंडिशन तर माहितच आहे. माझी काय, मी एकदम छोट्याशा फॅमिलीमध्ये जन्म घेतला होता. माझे पॅरेंट्स गेले खिरोड्याच्या पुलावरून जेव्हा बस पडली, त्यामध्ये माझ्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. त्यानंतर एवढी बेताची परिस्थिती झाली की आमच्या मागे काका चुलता कोणीच नव्हतं. इव्हन कोण मदत करणार, खूप मोठा प्रश्न होता. मी तर 3री 4थीतच होते, माझी बहीण तर अंगणवाडीत वगैरे होती. बट एवढा मोठा प्रश्न, मी एक अनाथ म्हणूनच जीवन जगले असते पूर्ण आयुष्यभर. इव्हन बाबांनी जर मला साथ दिली नसती तर आतापर्यंत मी तुमच्यासोबत बोलू पण नसते शकले किंवा सध्या या स्टेजवर उभे पण नसते. त्यावेळेला बाबांनी आम्हाला दत्तक घेतलं, आमचं सगळं पालन पोषण केलं. काय नाही, हमेशा मंथली मला भेटायला येणार. पालक मीटिंग असायची तर अशी मला कमतरता कधी जाणवली नाही की बा आता पालक मीटिंग आहे आणि माझे पॅरेंट्स आले नाही. ते एवढे ते भाषणांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, इंदार मोर्चामध्ये एवढे बिझी असायचे, तरी पण हर महिन्याला मला पालक मीटिंगला तर भेटायला यायचे. तर मी जर एवढं नॉर्मल मुलगी, अनाथ मुलगीला जर ते एवढं चांगलं लाईफ देऊ शकतात, आज त्यांच्यामुळे मी खरं तर इथे उभी आहे. आता मी आजच नाशिकवरून आली, एंट्रन्सशिप करून माझी, तिथं मी खूप चांगले एक प्रोडक्ट बनवलं. आता माझा जो इन्सिडेंट झाला मागच्या 12-13 वर्ष आधी, त्याच्या बेसिसवरच बनवलं की बा तिथं आपण ऍक्सिडेंट झाला. डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की यांना जर तुम्ही अर्धा घंटा आधी जर आणलं असतं तर या लोकांचा खूप ऍटलीस्ट 50 लोकांचा जीव वाचला असता. बट त्यावेळेला असे सेन्सर्स वगैरे तयार झालेले नव्हते की ते लगेच जो काही रिफ्लेक्ट झाला तिथं तर ते हॉस्पिटलला वगैरे देणार. तर यावेळेस आम्ही असं एक सेन्सर तयार केलं की जे प्रत्येक व्हेकलमध्ये जे आपले शेतकरी बांधव पण म्हणजे विकत घेऊ शकणार, की जे आपण आपल्या गाडीमध्ये लावल्यानंतर ते काही वर्षांनी इम्प्लिमेंट होणार, 2 किंवा 3 वर्षांनी त्याला टाइम लागणार इम्प्लिमेंट व्हायला. की ऍक्सिडेंट झाल्या लगेच त्याची जी सूचना आहे ती शेजारच्या हॉस्पिटलला असो किंवा पोलीस स्टेशनला असो, त्यांच्या रिलेटिव्हला असो, तर ती जाणार. तर त्यामुळे काय होणार की लोकांचा लवकर जीव वाचणार. बट हे कशामुळे शक्य झालं? माझ्या बाबांनी मला विकत घेतलं, म्हणजे दत्तक घेतलं. इव्हन म्हणजे काहीच नाही, माझं तर लग्न पण ठरलं होतं. जर त्यांनी मला नसतं घेतलं तर मी आतापर्यंत इथे नसतीच. इव्हन मलाच नाही तर माझ्या बहीण भाऊ सगळ्यांना सांभाळते करतात. आता मी आली, बट त्यांनी मला आताच म्हटलं की आता घरी चाल. म्हणजे प्रत्येक गोष्टीला टाइम टू टाइम, प्रत्येक महिन्याला स्टेप बाय स्टेप जर त्यांनी मदत केली नसती तर कदाचित मी इथे नसती. आणि आता मला पाहिजे तसं मी विधानसभेचं वगैरे मला एवढं कल्पना पण नाहीये. जेवढं माझे बाबा सांभाळतात माझ्या विचाराच्या पलीकडे आहे. मला मतदान करायचा अधिकार नव्हता, मागच्या वर्षीपासून मला मतदान करायचा अधिकार मिळाला. माझं नशीब खूप चांगलं की जेव्हा माझे बाबा मतदानाला उभे राहिले तेव्हा मला मतदानाचा अधिकार मिळाला. दुसरी गोष्ट अशी की मी ही गोष्ट म्हणजे ऑब्झर्व केली की मी जेव्हा मतदान करायला गेले, मी लोकांना खूप ओरडून सांगितलं. इव्हन विधानसभेमध्ये मी पहिल्यांदा स्टेजवर आले होते, पहिल्यांदा भाषण दिलं, लोकांना तळमळून सांगितलं. लोकसभेमध्ये, सॉरी माझी मिस्टेक आहे, तर मला काही कल्पना नव्हती. मी लोकांना एवढं सांगितलं तरी असं म्हटलं तरी चालेल की लोक 1000 रुपयाने विकले गेले होते. याला काहीच म्हणण्याला काही अर्थच नाहीये. मी पहिल्यांदा मतदान या वातावरणामध्ये उतरले आणि मी अशी कंडिशन बघितली की शेतकरी आपलेच. आता माझ्यासाठीच तुम्ही पण अनाथ आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, शेतकरी नाही तर जगत नाही. शेतकरी नाही तर लोक खाणार काय, खाणार नाही तर जगणार काय. आपण आहे तरच सगळं जग आहे. आपण चांगलं की जग पण संपून जाणार. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही, आणि एक गोष्ट, आपलं जो सरकार आहे ते आपल्यासाठी कधीच लढत नाही. तुम्हाला जर स्वतःची मदत करायची आहे ना तर तुम्हाला ते स्वतःच करावी लागणार आहे. आणि आतापर्यंत असं कोणता राज्यकर्ता मी बघितला नाही जे की पैसे घेऊन खरीदणारेच आहेत सगळे. जोपर्यंत आता एखादा व्यक्ती जर तुमच्या पाठीशी एवढा खंबीरपणे जर उभा आहे तर तुम्ही त्याच्या हाताला हात धरून चाला. हीच एक संधी आहे की तुम्ही स्वतःला पुढे नेणार. जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाही, स्वतःसाठी लढणार नाही, तोपर्यंत तुमचे जे काही असणार प्रॉब्लेम ते सोडूच शकणार नाही. आता जे आम्हाला मिळायचं, मुलींना चालू झाली होती महिलांसाठी योजना 1500 रुपये महिना झाली, पण मला तर 3 महिने झाले भेटून नाही राहिले. असं आहे ना, जेव्हा आलं समजा इलेक्शन वगैरे तेव्हा चालू झाली. आता भेटत काय, मोजक्याच 5-6% लोकांना भेटत
आहे ना पोटापाण्याचा. पण महागाई किती महाग झाली, तेल किती महाग झालं. म्हणजे आपण जे विकत घेतो त्या गोष्टी महाग होत आहे, आपण जे विकतो त्या गोष्टी स्वस्त होऊन राहिल्या. त्यामध्ये लॉस आपलाच होत आहे ना. प्रत्येक आता आम्ही पण समजा इंजिनियर बनत आहे, मी पण, मला पण कळतेच आमची जी शिक्षण, मी इंजिनिअरिंग करत आहे IT मधून. माझं सध्या सेकंड इयर कम्प्लीट झालेलं आहे. आता इंटर्नशिप करून नाशिकवरून काल रात्रीच 11 वाजता घरी आले. आज मला कळलं की बाबा शेगावला येणार आहे, म्हणून मी अकोल्यावरून इथं आले. म्हणजे उशीर झाला तरी मला यायला, तर मी बरंच ट्राय केलं लवकर येण्याचा. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की माझ्या जर 2 गोष्टी बोलल्यानी तर सगळे शेतकरी जर एकत्रित येऊन जर स्वतःसाठी जर झटणार, तुम्ही तुमचीच मदत करत आहे. इव्हन माझ्या बाबांना घरच्यासाठी पण टाइम नाहीये. आम्ही कधी बोललं ना, यज्ञाची झाली, मी झाली, देवा झाली, आमच्या आधी तर तुमचा विचार करतात. 15-15 दिवस मुंबईला, दिल्लीला असतात. कधी कधी आम्ही त्यांच्या घरी जातो, तेच नसतात 10 दिवस, असं होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचीच मदत करा, माझं तरी एवढं म्हणणं आहे. बाकी काय नाही. थँक्यू सो मच. यानंतर मी रविकांत भाऊ तुपकर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना व त्यांचे मार्गदर्शन करावं. नहीं हाँ करे बोल आडो मोबाईल आडो. संत श्री गजानन महाराजांच्या या पावन पवित्र भूमीमध्ये आज आपण मोठ्या संख्येने सगळे एकत्रित जमलो आहोत. मी आल्या आल्या गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि गजानन महाराजांना प्रार्थना केली की महाराज, यावर्षी पाऊस वेळच्या वेळेवर आला पाहिजे, आमची खरीपाची पेरणी चांगली झाली पाहिजे आणि भरघोस आमच्या शेती पिकाचं, सोयाबीन कापसाचं चांगलं उत्पादन आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्या सोयाबीन कापसाला चांगला भाव देण्याची सद्बुद्धी महाराज तुम्ही या सरकारमधल्या लोकांना द्या, अशी प्रार्थना आज गजानन महाराजांच्या चरणी मी केली. आणि यांना कर्जमुक्ती देण्याची पण बुद्धी, सद्बुद्धी यांना मिळो अशी प्रार्थना केली. आणि आपण सगळ्यांनी मला वाजत गाजत अगदी सजवलेल्या बैलगाडीतून मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना इथपर्यंत वाजत गाजत आणलं, त्याबद्दल मी सगळ्या शेगावच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बघा, ज्या लोकांना बसायला जागा नाही मागे, इथे खुर्च्या आहेत 2-4 रिकाम्या, या इथे खुर्च्या आहेत. असलमबाई, या इथे समोर मध्ये खुर्च्या आहेत. जे काही लोक उभे आहेत ना मागे, इथे मध्ये खुर्च्या आहेत, त्यांना पुढे पाठवा. इथे खर तर आजची होणारी होती बैठक, पण बैठकीची झाली सभा. हे आमचं असं, राजूभाऊचं यांचं असं होतं म्हणणं की आपण एक बैठक घेऊ आपल्या कार्यकर्त्यांची, पण ही बैठक नाही तर ही सभा झाली. आणि तुम्ही अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद कामं सुरू असताना शेतातले या ठिकाणी दिला, त्याबद्दल मी तुम्हा शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अविनाश, इथं खुर्च्या रिकाम्या आहेत, जे लोक उभे आहेत तरी पाठीमागे एकदम हॉलच्या बाहेर बसलेले आहेत त्यांना इथे बसवा, कारण बाहेर खूप ऊन आहे, गरमी आहे आणि तुमच्या भागात तापमान पहिलेच जास्त आहे. तर या विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते, ज्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये संपूर्ण आयुष्य आपलं स्वतःचं घातलं, असे वासुदेवराव उन्हाळे मामा, त्याचबरोबर या तालुक्यातले सगळ्यात मोठे शेतकरी, पण ज्यांना अतिशय निगर्वी, अतिशय नम्र आणि खंबीरपणे माझ्या पाठीशी सातत्यानं उभे राहणारे 200 एकराचे कास्तकार माननीय विलास बापू शेळके आणि
ज्यावेळी रविकांत तुपकरला कुणीच ओळखत नव्हतं, माझ्या होटावर मिशी नव्हती, दाढी तर नव्हती, त्यावेळेला मी या भागात चळवळीचं काम चालू केलं तेव्हा मी यांच्या घरी सातत्यानं मुक्कामी असायचो, ज्यांच्या घरचं मी अन्न आणि मीठ खूप वेळा खाल्लेलं आहे, असे आमचे आरबी बापू देशमुख. आरबी बापू हे कृषी विभागामध्ये होते आणि चळवळीमध्ये खूप वर्ष आरबी बापू सक्रिय होते, आजही आहेत. वयोमानात थोडंसं फिरता येत नाही, पण बापूंचा माझ्यामध्ये प्रचंड जीव आहे. आरबी बापूची शेती शेगाव शहरामध्ये आहे. कोणत्या कॉलेजला लागून? इंजिनिअरिंग कॉलेजला लागून आहे. महागडी शेती आहे, प्लॉट्स आहेत, पण या माणसाला अजिबात गर्व नाही. आणि कधी मी आलो तर मला त्यांनी रविकांत आपल्याच घरी मुक्काम करायचा, आपल्याच घरी जेवायचं. म्हणजे एखादा बाप जसा आपल्या लेकराला जीव लावतो तसा जीव मला आरबी बापूंनी लावलेला आहे. त्यामुळं आरबी बापूचं सुद्धा योगदान माझ्या आयुष्यामध्ये मोठं आहे. शेगावात आम्हाला पाय ठेवायला जागा नव्हती, आरबी बापूचंच घर आपलं हक्काचं घर होतं. असे आरबी बापू आजही आहे. आता तुमचंही आहे, उन्हाळे मामाचं तर आहेच, विलासराव बापूंचं आहे, सगळ्यांचंच घर आहे. आणि ही तुमची घरं म्हणजे आमची हक्काची घरं आहे. आम्हाला तेव्हा रेस्ट हाऊस पण मिळत नव्हतं. असे आमचे आरबी बापू आहेत, विलासराव बापू आहेत. या चळवळीमध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून शाहू फुले आंबेडकर विचारानं प्रभावित असलेला एक तरुण, अतिशय पुरोगामी विचाराचा कट्टर कार्यकर्ता आणि जाण आणि भान असणारा युवा नेतृत्व अनंतभाऊ मानकर. त्याचबरोबर सुरुवातीपासून माझ्याबरोबर असलेले अतिशय परिस्थितीनं गरीब पण धडपडे कार्यकर्ते आमचे ज्ञानदेवराव कराळे. आणि रोज मला फोन करून एक नवीन काम सांगणारे आमचे लाखनवाड्याचे युनुसबाई. रोज एक फोन असतो, वो बैंक का मैनेजर सुन रहा नहीं, दे दोगे उसको? अरे मैंने बोला मत दो उसको, अभी शांत रहो, अभी अपने जमानाता हुए है. आमचे युनुसबाई. प्रकाश पाटील आमचे लासूराचे. प्रकाश पाटील सुद्धा सुरुवातीपासून आमच्या बरोबर चळवळीमध्ये मोठे भाऊ म्हणून सक्रिय आहेत. प्रकाश पाटलाचं सुद्धा आमच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान आहे. ज्या काळात आम्हाला कोणी बसायला जागा देत नव्हतं त्या काळात प्रकाश पाटलांनी आम्हाला डोक्यावर घेऊन आमच्या मिरवणुका या भागामध्ये काढल्या. असे आमचे प्रकाश पाटील. आमचे जानोरीचे हरिभाऊ आहेत, सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सक्रिय असतात. आमचे गजानन भोपळे काका आहेत, जे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष होते, महाराष्ट्राचे नेते होते. ते पोलीस पाटील रिटायर झाल्यावर काका सातत्यानं शेलापूर मोताळा तालुक्यात माझ्या पाठीशी खंबीर आहेत चळवळीमध्ये. आमचे लाखनवाड्याचे माजी सरपंच पांढरेच ना काका, पांढरे काका हे आहेत. आमचे जळगाव जामोदचे एकदम आक्रमक युवा नेतृत्व, सातत्यानं अत्यंत प्रामाणिक, नामकरक, कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, खूप झाल विचाराचे अक्षय पाटील. अतिशय चांगलं काम जळगाव जामोदमध्ये त्यांचं आहे. आमचे अमोलभाऊ राऊत हे तर माझ्यावर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करतात. अमोलभाऊचा चळवळीचा राजकारणाचा काही संबंध नाही. या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या मालकीच्या बोरिंगच्या 2 गाड्या असणारा हा एकमेव माणूस आहे. 2-2, 2.5 कोटीची एक गाडी आहे. स्वतःच्या कष्टातून उभा राहिलेला माणूस, अतिशय प्रामाणिक. जो शब्द पडेल तो प्रामाणिक शब्द. मला खूप आवडतो अमोलभाऊंचा स्वभाव. असे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते अमोलभाऊ राऊत यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आपले विद्यार्थी संघटनेचे घाटाखालचे जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ शिंगोटे यांनी माझी सभा, इको कमी करणे, यांनी माझी सभा जांभूळ धाब्याला मोठी सभा घेतली. सचिन भाऊंनी चांगला पुढाकार घेतला त्याच्यामध्ये. गंगाखेडचे आमचे तालुका अध्यक्ष नव्यानं तयार झालेले संजूभाऊ सोळंके. आणि ही सभा या ठिकाणी भरवण्यासाठी जे दिवस रात्र मेहनत करतायत या भागामध्ये, ते माझे जीवलग सहकारी राजूभाऊ शेळके आणि या शेगाव शहरातले आमचे संतोष भाऊ खेरडे यांनी या सभेसाठी अतोनात मेहनत घेतली. राजूभाऊचं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं धडपड असते पहिल्यापासून. आणि संतोष भाऊ पण शहरात राहतात. या भागातलं, या शहरातलं, या परिवाराचं एक मोठं प्रस्थ या शेगाव शहरामध्ये आहे. पण संतोष भाऊ खंबीरपणे या चळवळीमध्ये
आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांचं मी दोघांचंही मनापासून कौतुक करतो की अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही पुढाकार घेऊन या ठिकाणी घेतला. आणि आमचे भगवानराव मोरे आहेत, ज्येष्ठ नेते, बरीच मंडळी आता खाली आहेत, तर सगळ्यांची काही नावं मला वेळेअभावी. आमचे अनिल पाटील आहेत शेगाव तालुक्यातून. अनिल पाटलाचं सुद्धा सुरुवातीपासून या चळवळीमध्ये प्रचंड मोठं योगदान आहे. म्हणजे अनिल मिरगे पाटलांचं गाव म्हणजे भास्तन, पण एक यांच्या परिवाराचा पण या परिसरामध्ये प्रचंड प्रभाव आहे. आणि चळवळीमध्ये अनिल पाटलांनी कधी कसूर केली नाही. घरावर कृषीपत्र ठेवून अनिल पाटलांनी काम केलं. असे आमचे अनिल पाटील, आमचे अनंत भाऊ आहेत शिळके, भरपूर मंडळी. आता नावं तर आमचे इंजिनियर राजूभाऊ मोरे आहेत, सरदार भाऊ आहेत, आमचे आनंदभाऊ आठवळे आहेत, अतिशय पळसकर. अतिशय आता फोन मला जास्त येत नाही. आमचे श्रीकृष्ण भाऊ काकडे आहेत, निलेश आहे गवळी, आमचं गजू आहे देशमुख, रहमान भाई आहेत, आमचे भारत भाऊ गव्हाणे आहेत, अतुल तायडे आहेत, भरपूर मंडळी. आमचे नानाभाऊ खटके, अतिशय चांगलं काम त्या परिसरात आहे. दीपक बापू आहे देशमुख, खामगावमधून आलेले, आणि बरीच मंडळी आहेत. रेंडे काका आहेत, आमचे लांदूळवरून आलेले आहेत मंडळी या ठिकाणी. आता नावं घ्यायला मला जरा म्हणजे मासूम भाई आमचे सुरुवातीपासूनचे सहकारी आहेत, नानाभाऊ पाटील आमचे जीवाभावाचे दोस्त आहेत. खूप जण, आता नावं मला घेणं शक्य होणार नाही कारण आता नजरही माझी तिथपर्यंत पुरत नाही, कारण इतकं शेवटचा माणूस मला दिसत नाही. तर आलेल्या सगळ्या मंडळी त्यांचं तुमचं मनापासून कौतुक आहे. आणि माझी मुलगी जिने आता सुंदर असं भाषण केलं, अशी कुमारी वैष्णवी, ही इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला IT ब्रांचला महाराष्ट्रातलं नंबर 2चं जे कॉलेज आहे वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ सांगली, तिथे ही आता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. आता तिसऱ्या वर्षी तिचा इंटरव्ह्यू होईल आणि डिग्री होत नाही तर तिला जॉबची पण व्यवस्था होईल, अशा कॉलेजमध्ये ती शिकते. आमचे ढोणे सरकार बसलेले तिथं मुलुक मैदानी तोफ आमची. त्याच्यानंतर आमचा शुभम राऊतच ना, शुभम राऊत यांनी उपोषण केलं होतं मध्यंतरी, मी उपोषणाला बसलो त्याला पाठिंबा म्हणून खामगावमध्ये. अशी खूप लढाऊ मंडळी आपली आज या कार्यक्रमाला आलेली आहे. आमची शेलसूरची मंडळी आहे. आता याच्यातच वेळ जाईल सगळा माझा, त्याच्यामुळे आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. कोणाचं नाव विसरलं असेल तर नाराज होऊ नका. आमचे तायडे आहेत, पुण्याहून आला बिचारा धावत धावत पळत, त्याच्यामुळे सगळ्यांचं कौतुक करतो. आमचे दीपक पाटील आहेत, सुनील अस्वार आहेत, आमचे असलम भाई, प्रणव आहे. अतिशय चांगलं काम संग्रामपूर तालुक्यात त्यांनी पडत्या काळामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिले, पडझडीच्या काळामध्ये. श्रीकृष्ण मसूरकरजी आहेत, सगळीच मंडळी. आणि नयन आहे, त्यांच्याबरोबर काम करणारे सगळे भास्कर भाऊ आहेत तांदळे, सगळ्यांचं कौतुक करतो. आणि आज खरं तर आज वट सावित्री मला वाटतं कार्यक्रम आहे ना. आमचे अब्रार भाई आहेत, आमचे गजाननराव पण बसलेले आहेत तिथे, आहे ना, गजूभाऊ होते नाही तर. त्याच्यानंतर आज वट सावित्री आहे. वट सावित्रीचा कार्यक्रम जर आज नसता तर तुमच्या इतक्याच महिला सुद्धा आज उपस्थित राहिल्या असत्या, लक्षात घ्या. पण आमच्या मंडळीनं, आपल्या आयोजकांनी महिलांना सांगितलं की आज तुम्ही येऊ नका. सुभाषराव तुम्ही पण आलात, आमचे अशोक सुरडकर आले, आमचे पंढरी मामा आले, आमचे शंकरराव आहेत. तर आज खरं तर शेतीची कामं सुरू आहेत आणि शेतं तयार करण्याची कामं सुरू असताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, याचा अर्थ तुम्हाला लढायचं आहे भैया, तुम्हाला लढायचं आहे. तुमच्या मनामध्ये लढण्याची उमेद कायम आहे, तुम्हाला लढायचं आहे. अरे सुनील, तुम्ही उभं राहण्यापेक्षा इकडे येऊन बसा ना. तुम्हाला खुर्च्या नसतील तर खुर्च्या रिकाम्या आहेत ना मध्ये, बसा ना. असलं बाई सगळे काय, तुम्ही आता खूप तयारी केली, आता तुम्ही बसा इथे. तुम्ही मागे पाहू नका, गौतमी पाटील नाही. तर बऱ्याच दिवसानंतर आपल्या सगळ्यांशी बोलण्याची संधी मला मिळते आहे. लोकसभेनंतर आपण एक मोठा कार्यक्रम संग्रामपूरला भरगतचा कार्यक्रम घेतला होता.
कुठे घेतला होता तो? वरवटला जिनिंगमध्ये हाऊसफुल कार्यक्रम सुनील तिथं झाला होता आपला. आणि आज शेगावला आपला मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. बंधूंनो, वैष्णवीनी सांगितलं की बाबांनी मला दत्तक घेतलं नसतं तर कदाचित माझं लग्न होऊन मी आतापर्यंत गेले असते. वैष्णवी, मी काही उपकार केलेले नाहीत बाळा तुझ्यावर. मला तुला शिकवण्याची, तुला वाढवण्याची संधी मला देवाने दिली, परमेश्वराने. हे माझं भाग्य आहे, हे माझं भाग्य आहे की तू माझ्या आयुष्यात आलीस. म्हणजे एखादी वाईट गोष्ट बघा ना, आता खिरोडा पुलावर ज्यावेळी 14 वर्षापूर्वी अपघात झाला, 14-15 वर्षापूर्वी, त्यावेळी मला वाटतं 19 का 21 लोक त्याच्यामध्ये वारले होते. बरोबर आहे बघा? जास्त 18 का 20 का 19 लोक वारले होते. आणि त्यावेळेला मी सगळ्या कुटुंबांना भेटायला गेलो. ज्यावेळी मच्छिंद्रखेड नावाच्या गावात गेलो, माटरगावच्या जवळ, तेव्हा वैष्णवीचे आई वडील पण त्या ऍक्सिडेंटमध्ये वारले होते. हे कुठेतरी मनारडीला चालले होते, है ना, मनारडीला पाहुण्याकडे चालले होते आणि ती बस कोसळली. आणि जेव्हा मी हिच्या घरी गेलो तेव्हा वैष्णवी पहिल्या का दुसऱ्या वर्गात होती, पहिल्या वर्गात असेल. दुसरी तिची एक छोटी बहीण आणि एक छोटा भाऊ, असं हे 3 जण, म्हातारी आजी घरामध्ये होती. शामराव पाटील आमचे मित्र आहेत त्या गावामध्ये. शामराव पाटील आपल्या सोसायटीला कायम अध्यक्ष, ते तुमच्याच वयाचे असतात. शामराव पाटील आणि आम्ही नेहमी संपर्कात असायचो. त्या गावात गेल्यावर दुसरे पुन्हा एक कैलास भारंबे आहेत तिथं तुमच्याच गावामध्ये. आणि त्या सगळ्या मंडळींनी मला म्हटलं की खूप वाईट परिस्थिती झाली, आपले आई वडील गेले, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता मी त्यांना म्हटलं, तुमची परवानगी असेल तर मी वैष्णवी आणि तिच्या बहीण भावाचा बाप व्हायला मी तयार आहे, फक्त तुमची परवानगी. माझ्यासोबत त्यावेळी आपले कैलास फाटे होते तिथे उपस्थित, सगळे तुम्ही पण होते. आणि एका मिनिटात घरच्यांनी, गावकऱ्यांनी परवानगी दिली. आणि आज मला अभिमान आहे की बघता बघता या 14 वर्षामध्ये माझी लाडकी वैष्णवी, जी पहिल्या वर्गात मी जिला पोहून बघितलं, ती वैष्णवी आज इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला सांगलीमध्ये रेप्युटेड कॉलेजला शिकते. तिचा माझा काही फोन झाला नाही, पण तिला कळलं की आज बाबाची सभा शेगावला आहे. तर ती आली, मी इथून बघितलं, तिला इकडे बोलवलं. म्हटलं तू बोलते का? तर म्हणे हो बोलते. तर आयुष्यात आमदारक्या येतील, खासदारक्या येतील, जातील, मंत्रीपद येतील जातील, ते 5-5 वर्षाचे आहेत. पण मला वैष्णवीचा बाप म्हणून मरेपर्यंत हे बिरुद माझ्या आयुष्यामध्ये लागणार आहे. ही पदवी त्याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठी. आणि आज वैष्णवीची बहीण पण शिकते आहे, 12वीला आहे ना ते का. आणि तिचा भाऊ जो आहे दुसरा श्रेयस, तो पण आता फर्स्ट इयरला शिकतो आहे. मला काय पोरांचे वर्ग लवकर समजत नाही. माझी यज्ञजा आणि देवा त्यांचे पण वर्ग मला लवकर समजत नाही. पाहुणे आल्यावर मी सांगतो ते 2रीत येते, म्हणते बाबा मी 3रीत गेलो. घरीच नाही ना, पालक म्हणून शाळेत जायचं काम नाही. फक्त मी हिच्या शाळेत सातत्यानं सुरुवातीपासून गेलो, कारण हिला मी पब्लिक स्कूलला शिकवलं तिकडे नगर जिल्ह्यामध्ये. तेव्हा अनेक नातेवाईक म्हणायचे एवढं लांब कसं काय, एवढं लांब कसं काय. म्हटलं मी आहे, तुम्ही काळजी करू नका. मग मी हिला सातत्यानं भेटायला जायचो. पण आमची यज्ञजा असेल, देवा असेल, मी कधी त्यांना दवाखान्यात नेलं नाही, त्यांच्या जन्माच्या वेळेला नाही, मी पॅरेंट्स मिटिंगला नाही, शाळेत नाही. मी पुरा तुमच्या नादी आहे. आणि तुम्ही प्रतापरावच्या नांदी आहे, घाटाखालचे. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही हो, तुम्ही तर माझ्याच नांदी आहे. तुम्ही म्हणजे घाटाखालचे. तुम्ही माझ्या नांदी नसते तर तुम्ही इथं आलेच नसते ना पाटील. तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचंय. वैष्णवी तेव्हा इकडे आली आणि मला म्हटले, मी माटरगाव तिकडे गेली, पण मी जरा अस्वस्थ झाली, जरा डिस्टर्ब झाली. म्हटलं काय डिस्टर्ब होऊ नको. आपला बाप काय आमदार नव्हता, आपला बाप काय आजा काही खासदार नव्हता की आपण आमदार खासदार झालोच पाहिजे. पण एक झालं असतं, तुम्ही जर मला, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही,
तुम्ही घाटाखालच्या मंडळीनं जर मला चांगली साथ दिली असती ना तर मायच्यान मी अपक्ष खासदार झाला असतो आणि तुमच्या सोयाबीनसाठी नरेंद्र मोदींच्या घरासमोर उपोषणाला बसलो असतो. मायची शपथ सांगा बसलो असतो का नसतो. पण ही निवडणूक झाल्यावर तुम्हाला पश्चाताप झाला. निवडणुकीचा निकाल लागल्यावर मला घाटाखालचे अनेक शेतकरी भेटायला आले, अनेक लोक भेटायला आले की आमच्या हातून चूक झाली. म्हणजे चुकीची जाणीव पण तुम्हाला झाली की पण तरी सुद्धा तुमचं प्रेम काही माझ्यावरचं कमी झालं नाही. काय झालं तुम्हाला अंदाजच आला नाही की मी वरतून लीड घेऊन खाली येणार आहे. तुमच्या रहमान माइन के ध्यान में जाए इनको क्या लगा अपक्ष का चुन के आता क्या. आणि अपक्ष कुठं मेळ बसत असतो का आणि अपक्ष कुठं खासदार होत असतो का. तुमच्या डोक्यात हिंदू खतरे में है मुसलमान खतरे में है. हा ना. अरे सगळ्यात जास्त शिव्या देणारी मंडळी तुम्हीच होते प्रतापरावला. माझ्यापेक्षा मी 10 पट शिव्या तिकडे खामगाव शेगाव संग्रामपूरची मंडळी द्यायची आणि मतं मी तुम्हीच दिले. आमच्या घाटावरच्या लोकांनी चांगलं काम केलं त्यानं मला 17,000चा लीड घेऊन खाली पाठवून दिलं. आणि तुमच्या काय गडबड झाली काही समजत नाही. आणि जरा आपल्या भागात थोडं जातीवादाचं बी प्रमाण जास्त आहे हो. आमचे लोक प्रचाराला गेले की लोक विचारे तुपकरची जात कोणती आहे. मला जातच नाही. माझी जात लढणारा माणूस एवढीच माझी जात आहे. मला बाकी जात धर्म पक्ष मला काही समजत नाही. माझ्या डोक्यात फक्त लढणे भांडणे संघर्ष करणे एवढंच आहे. पण ठीक आहे मी काही तुम्हाला दोष देणार नाही. तुम्हाला कन्व्हिन्स करण्यामध्ये तुमचा विश्वास संपादन करण्यामध्ये कुठंतरी मी कमी पडलो असेल ही माझी चूक मी समजतो आणि पुढे सरकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी जर का तुम्ही उभे राहिले नाही तर समाजाचं सार्वजनिक नुकसान होत असतं लक्षात ठेवा. आज ते प्रतापराव निवडून केंद्रीय मंत्री झाले तरी तुम्हाला त्याचे काही सत्कार करायची इच्छा आहे का. पण त्यांना तुमच्या गावात यायची इच्छा आहे का प्रतापरावांना. काहीच नाही ना. मी सांगतो ना प्रतापराव जाधव नावाचा माणूस देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी या जिल्ह्याचं काहीच भलं होणार नाही. काहीच नाही. अहो ते आता तरी माया म्हणून फिरून राहिले नाही तर दर पंचवार्षिकलाच यायचे संदीपराव. म्हणजे आता आले की पुढचेच पंचवार्षिकला यायचे. पण त्याच्या ध्यानात आलं अमोलराव त्याच्या ध्यानात आलं की रविकांत तुपकरचा झटका मोठा बसलाय. त्याच्यामुळं आपल्याला आता फिरावं लागेल. पण फिरतही ना असं तुम्हाला गावच्या लोकांमध्येच फिरतात ते काम काहीच नाही. ते आता टक्कल पडलं तुमच्या गावांमध्ये. हा कोणतं गाव हातखेड बोरगाव. आता आरोग्यमंत्री असून काहीच नाही. नख गेले लोकांचे काहीच नाही. ICMRचा रिपोर्ट नाही त्याच्यावर संशोधन नाही काहीच नाही ना. काहीच नाही. म्हणजे आपल्या जिल्ह्याला खासदार आहे का नाही आहे अशी परिस्थिती आहे. इमानदारीने सांगा वाटतं का नाही तुम्हाला. मला सांगा प्रतापराव जाधव जर नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात तर तिथं बसून पीक विम्याचा प्रश्न का सोडून घेत नाही बाबा. तिथं बसून सोयाबीन कापसाच्या भावाबद्दल का बोलत नाही. कर्जमुक्तीबद्दल का बोलत नाही. पीक विम्याबद्दल का बोलत नाही. मी बोलतो ते चूक आहे का बरोबर आहे. काही लोकांना एवढा राग येईल की हा तर बाबा डायरेक्ट प्रतापराववर टीका करते. प्रतापराव म्हणजे का काही दौडच्या धुळीत काम करते. अमृतराव बापू वर या. बापू वर या वर. अरे तुम्ही आमचे बाप आहे वर या. तुम्हीच आम्हाला बोट धरून चळवळीत आणला तुम्ही कुठे खाली बसता. थोडं लेट आले. मी आणतो त्याला वर लगेच तुम्ही मागे पाहता. अमृतराव बापू हे लांजूळचे आहे. शेतकरी संघटनेत 80 सालापासून काम करतात. आम्हाला खूप त्यांनी आशीर्वाद दिले. आमच्यासोबत पूर्वीपासून अमृता बापू राहिले. तर सांगायचं तात्पर्य असं की आज जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे यावर या हा कार्यक्रम शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. हक्काचा 100% पीक विमा आपल्याला मिळाला पाहिजे याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. सरकारनं आश्वासन दिलं होतं आपल्याला. काय दिलं होतं की तुम्ही आम्हाला मतं द्या आम्ही तुम्हाला कर्जमुक्त करतो. तुम्ही आम्हाला मतं द्या आम्ही तुम्हाला कर्जमुक्त करतो. मग निवडणूक झाल्यावर सरकारनं तुम्हाला कर्जमुक्त केलं का. नाही केलं. मग सरकारनं जर शब्द पाळला नाही तर सरकारची आरती करायची नाही
या सरकारमधल्या मंत्र्यांच्या डोक्यात रुमणं घातल्याशिवाय थांबायचं नाही. याच्यासाठी आजची ही सभा. आक्रमक व्हावं लागेल, बोलावं लागेल, भांडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. काही लोक ईडीच्या भीतीने गेले, काही लोक सत्कार लोलूप म्हणून तिकडे गेले. अरे पण शेतकऱ्याचा वाली आज कोणी नाहीये, लक्षात ठेवा. कोणी नाहीये. तुमच्या बाजूला कोण बोलायला तयार नाही. आपण सोडलं तर कोण बोलतं आपल्या भागामध्ये, मला खरं सांगा बरं तुम्ही. पीक विमा देताना ज्याचं नुकसान झालं त्याला पीक विमा मिळाला नाही, आणि ज्या लोकांचं नुकसान झालं नाही त्यातल्या काही लोकांना म्हणजे नुकसान न होताही मिळाला, आणि काहींना मिळाला त्याचं आम्हाला दुःख नाही. ते आमचे भाऊ आहेत, पण ज्याचं नुकसान झालं त्याला बी भेटला पाहिजे ना. म्हणजे विलासराव बापूचा आणि माझं वावर शेजारी आहे, बापूला 2 लाख आणि मला रुपये बी नाही. याचं नुकसान झालं, आमचं नाही झालं का? बरोबर आहे का चूक आहे? म्हणून माझी पीक विमा कंपनीला आणि सरकारला विनंती आहे की काही करा. ज्या शेतकऱ्यांच्या शेजारी तुम्ही पीक विमा दिलाय आणि त्याच्या शेजारी दिला नाही तर तेच नुकसान गृहीत धरून त्या शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तुम्हाला काही लोकांना आला का विमा? थोडाफार आला असं ना, असं काऊन करा. आमच्या घाटावर तर लय आला. बाळ समुद्रामध्ये मला मी गेलो मध्ये ढोलत आहे तिकडं लग्नाला भेट द्यायला. मला वाटतं ते लग्न तुमच्या नाना भाऊच्या गावचं लग्न होतं, आणि एका शेतकऱ्यांनी माझी गाडी अडवली आणि घरात माझा हात धरून नेला. मला उशीर झाला होता, कारण त्या दिवशी मला आमच्या संदीप धानोकरांच्या घराची वास्तुशांती माझ्या हातून फीत कापून गृहप्रवेश करायचा होता. पळशीचे आमचे संदीपराव. मला म्हणलं मला घाई आहे, मला जायचं, सगळं घर वाट बघते. त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी मला घरात नेलं, कुंकू लावलं, सत्कार केला आणि म्हणले मला तुमच्याकडून काही घ्यायचं नाही, मला तुमच्याकडून काही घ्यायचं नाही, पण मला 12 लाख रुपये पीक विम्याचे आले म्हणून मी तुम्हाला घरात बोलवलं. 12 लाख रुपये आले. घाटावर मिसळवाडीला आमचा एक तरुणकार शेतकरी आहे, त्याला 9 लाख रुपये आले. कोणाला 4 लाख आले, कोणाला 5 लाख, 3 लाख, 2 लाख, 1 लाख, 50,000 असे पैसे आले. आणि काय कायला काहीच नाही आलं. पण मग ज्यांना आले त्यांनी पण ज्यांना आले नाही त्यांच्यासाठी लढाई करायची. लक्षात ठेवा. आपला प्रॉब्लेम काय आहे? मला विमा आला, मी काही सभेला जात नाही. तुला नाही आला, तुझा आहे. असं चालणार नाही. कधी नव्हे पहिल्यांदा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण शेतकऱ्यांची एकजूट बांधण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. लक्षात ठेवा. घाटाखाली थोडसं आपल्याला जरा एकजूट अजून मजबूत करावी लागते. बुलढाणा लोकसभा निवडणुकीने आपल्याला काय दिलं? रविकांत तुपकरचा कागदोपत्री जरी पराभव झालेला असला तरी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची एकजूट आम्ही करू शकतो आणि शेतकरी प्रस्थापितांना झटका देऊ शकतो. हा संदेश या निवडणुकीतून आपण दिलेला आहे. आणि सरकारला आमची विनंती आहे की बऱ्या बोल्यानं तुम्ही कर्जमाफीचा शब्द दिला होता, ती कर्जमाफी आम्हाला द्या. सोयाबीन कापसाचा प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव फरक द्या. आम्हाला जंगली जनावरांचा त्रास होतो, शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या. शेतमजुरांना विमा सुरक्षा द्या. आणि ज्या लोकांना राहिला त्या लोकांना पीक विमा द्या. या सगळ्या मागण्या जर का सरकारने मान्य केल्या नाहीत, या सरकारच्या उरावर बसून एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही. हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हाती घ्यायचं आहे. बरोबर आहे का शिवदास भाऊ? खेरड्याचे आमचे शिवदास भाऊ आहेत, आमचे सोपानराव खंडारे आहेत, आमचे राजपूत भाऊ आहेत. लक्षात घ्या. एकजूट व्हावं लागेल, संघर्ष करावा लागेल. एकट्या रविकांत तुपकरचं काम आहे काय? मी काय साऊथचा हिरो आहे का की एक फाइट में 10 लोगों को गिरा दिया? आणि माझा पराभव झाला म्हणून तुम्ही निराश होऊ नका. रविकांत तुपकर आमदार नाही, खासदार नाही म्हणून नाराज होऊ नका. लक्षात घ्या. नाराज व्हायचं काही कारण नाही. जर रविकांत तुपकर आमदारही नाही, खासदारही नाही, तरी सुद्धा या सरकारला झुकवण्याचं काम कसं करायचं याचं तंत्र मात्र माझ्याकडे आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या साथीची गरज भावना आपल्याला लागणार आहे. मी आता महाराष्ट्राचा दौरा करतोय.
गेल्या महिन्याभरामध्ये मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो आहे. मी कोल्हापूर सांगलीचा दौरा केला, मी सोलापूरमध्ये पंढरपूर महाशिरसचा दौरा केला, धाराशिवचा दौरा केला, मी परभणीचा दौरा केला, लातूरचा केला, नांदेडचा केला, मी नाशिकच्या दौऱ्यावर गेलो, अहिल्यानगर, संगमनेर, कर्जत, जामखेड, नागपूर, काटोल, नरखेड, अमरावती, सिंदखेड राजा आणि बीडचा दौरा करून आज मी शेगावमध्ये आलेलो आहे. मी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरतो आहे. फक्त आता एक गोष्ट करा, मी तुम्हाला सांगतो, माझा शब्द आहे, आमदारकी खासदारकी गेली उडत, राजकारण गेलं उडत, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय रविकांत तुपकर देह सोडणार नाही. हा शब्द मी तुम्हाला गजानन महाराजांच्या नगरीमध्ये देतो. तुमची साथ भावना लागणार आहे, तुमची एकजूट लागणार आहे, ज्याचा उल्लेख वैष्णवींनी केला. तुमची साथ लागणार आहे, तुमची एकजूट, आम्हाला पाठिंबा तुमचा लागणार आहे. तुम्ही एकजूट व्हा, संघर्ष करूया, हिंमत हारू नका. लोकांना वाटतं रविकांत तुपकर लोकसभेला हरलात, यांची हवा गेली. आमची हवा ज्याला ज्याला पाहायची असेल त्यानं या माहेश्वरी सभागृहामध्ये येऊन आमची हवा पाहून घ्या. काय राजूभाऊ म्हणतात, हे सगळे लोक स्वतःच्या खर्चानं आलेले आहेत, बरोबर आहे का? अरे हे काय दारू, मटन, चिकन खिलाकर लाए हुई थोडी फौज है, ये तो लढने वाले मर्द लोग हैं, हे बहादूर लोक आहेत. हे स्वतःच्या खर्चाने इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे. अरे एखाद्या पक्षाला सभा घ्यायची असली तर स्कीम काढावं लागते. स्कीम तुम्ही कुपन घेऊन या, मग आम्ही तुम्हाला ढमूक देतो, मग तुम्ही इथं या. अरे हो धंदा आपण थोडी करते. ज्या दिवशी मला भाड्यानं माणसं आणायची गरज पडत, मायची शपथ, त्या दिवशी मी राजकारणातून चळवळीतून बाजूला घरी झोपून राहील ना. मा बाप का आमदार खासदार आहे का? मी हे सगळं काम जे करतो आहे ते घरादारावर तुळशीपत्र ठेवून करतो आहे. अनेकांना असं वाटलं की आता रविकांत तुपकरची हवा गेली. रविकांत तुपकर काय चीज आहे हे समजायला तुम्हाला 10 जन्म घ्यावं लागतील. मी लय वेगळा माणूस आहे. माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका तुम्ही. मैं हर बात दिमाग से करता हूं, हर बात दिमाग से करता हूं. ठीक आहे, राजकारणात मला यश आलं नसेल, पण या बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये लोकसभेला एखाद्या अपक्ष उमेदवाराने 2.5 लाख मतं घेऊन तगडी फाईट देण्याची इतिहासातली पहिलीच वेळ आहे. मी जे करतो ना पाटील, मी ते इतिहासच करतो. मी असं थांदूर मातूर काही करत नाही. मी वेगळं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि इमानदारीनं करतो. अनेक कार्यकर्त्यांना असं नेता व्हायची इच्छा होते की मैं भी नेता होता. अरे पण नेता व्हायला तुम्हाला आचारसंहिता पाळावी लागते. मी गजानन महाराजांच्या समोर तुम्हाला सांगतो, मी आयुष्यात दारूला शिवलेलं नाही. मी तंबाखू, दारू, गुटखा, गांजा या कोणत्याच गोष्टीत नाही. गजानन बाबांच्या समोर तुम्हाला सांगतो, आयुष्यात नाही केला हा धंदा. मी कोणाकडून रुपया खाल्ला नाही, मी कोणाकडून कमिशन खाल्लं नाही, मी चुकीच्या मार्गाने पैसे कमावले नाही. म्हणून तुमचा विश्वास मी संपादन करू शकलो. आणि तुम्हाला लोकांनी मानावं असं जर कार्यकर्त्यांना वाटत असेल तर तुम्हाला तपश्चर्या करावी लागेल. साधू संत तपश्चर्या करतात म्हणून आपण त्यांचं दर्शन घेतो की नाही. तपश्चर्याशिवाय काही नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आज मी तुम्हाला सांगतो, सरकार काय कर्जमाफी करणार नाही. या सरकारच्या उरावर बसून कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही पण थांबणार नाही. पण तुम्हाला एक करावं लागेल, जो कर्ज मुक्ती की बात करेगा वही जिला परिषद पंचायत समिति में राज करेगा. अशी शपथच गावागावात आपल्याला घ्यावी लागेल. शपथच घ्यावी लागेल. जो कर्जमुक्ती सरकारनं केली तर आम्ही तुमचं पाहू, विचार करू, बरोबर आहे का? पण तुम्ही जर का कर्जमुक्ती केली नाही तर हम तुम्हारे साथ में नहीं है. मायचंद तुम्ही जर का गावागावात अशा सभा घेतल्या ना, मेळच लागतो आपला. काय सांगू तुम्हाला, लागेल का नाही लागेल? पण तुम्ही जर म्हणलं बुटभर चिवडा, गुडभर दारून, वाटीभर रसान, 5 वर्ष मग काही मेळ नाही खात तुमचा. त्याच्या तसा मेळ खात नाही, लक्षात ठेवा. आज सोयाबीनचे भाव पडलेले आहेत, कापसाचे भाव पडलेले आहेत, कांद्याचे दर पडलेले आहेत, ऊसवाल्या शेतकऱ्यांचं पण वाईट झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये
महाराष्ट्रातला सगळा शेतकरी जर एकजूट करायचा असेल तर कर्जमाफी हा कॉमन मुद्दा सगळ्यांचा आहे आणि याच मुद्द्यावर महाराष्ट्रातला शेतकरी एकजूट होऊ शकतो, लक्षात घ्या. पण तुमची साथ लागणार. जिगाव प्रकल्पाचा उल्लेख या ठिकाणी अक्षय पाटलांनी केला, राजू भाऊनी केला. किती मोबदला मिळतो आता? जिगावचा मोबदला किती आहे? 13 लाख रुपये. सरळ खरेदी केली तर सरळ खरेदी करत नाही, मग 13 लाख रुपये. काल मी जालना जिल्ह्यात गेलो होतो. जालना शहराला लागून देवमूर्ती नावाचं गाव आहे. तिथले शेतकरी 40 दिवस झाले धरणे आंदोलन करतायत मंडप टाकून. त्यांची जमीन 1 ते 1.25 कोटी रुपये एकराची आहे आणि सरकार म्हणतं 20 लाखानं खरेदी करू. समृद्धी महामार्ग नवीन होतोय जालना ते नांदेड. मी सरकारला काल सांगितलं, शेतकऱ्यांचे मुडदे पाडून तुम्हाला समृद्धी आम्ही उभा करू देणार नाही. भले रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील, पण खासगी बाजारातला मोबदला दिल्याशिवाय आम्ही जमीन देणार नाही. आणि तुम्हालाही जिगाववाल्यांचं सांगतो, जिगावला मोबदला जास्त मिळाला पाहिजे याच्यासाठी हा प्रश्न मी लावून धरीन. मला कमिशन बी नको तुमच्याकडून आणि खंडणी बी नको. मी पैसे बी घेणार नाही, मी घेतच नाही, मी या धंद्यातच नाही. मी तुम्हाला म्हणणारच नाही आनंदराव की मी तुमचा मोबदला वाढवून देतो, मला तुम्ही पैसे द्या. हा धंदा मी करत नाही करत. आणि हा धंदा केला की लोक डेपोत जमा करतात, त्याच्यात आपण नाहीये. रविकांत तुपकरचं नाणं 24 कॅरेट आहे आनंदराव, तुम्हाला माहित आहे 24 कॅरेट आहे. तुम्हाला बुलढाणा जिल्हा नाही, महाराष्ट्रातला एकही माणूस सांगणार नाही की रविकांत तुपकर आमच्या दारात आला आम्हाला भीक मागितली नाही. अरे लोक माझ्यावर तसंच प्रेम करतात. लोक मला जेवायची व्यवस्था करतात, मुक्कामाची व्यवस्था करतात, गाडीत डिझेल टाकून देतात. लोकांनी मला वर्गणीतून गाडी घेऊन दिलेली, याच्यापेक्षा मला काय पाहिजे? आजची तारीख किती आहे? 12 जूनला माझ्या गाडीला 3 वर्ष पूर्ण होतील. बुलढाण्यातल्या लोकांनी मला वर्गणी करून 32 लाखाची इनोवा गाडी भेट दिली आणि 5 लाख रुपये चिखलीच्या लोकांनी डिझेलला दिले. हे माझ्या दृष्टीने पद्मश्री पुरस्कारापेक्षा काही कमी आहे का? पद्मश्री पुरस्कारच आहे. त्यामुळं मी तुमच्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत भांडत राहणार आहे, बोलत राहणार, तुमच्यासाठी लढत राहणार आहे. तुमची साथ ठेवा भावांनो. पीक विम्यासाठी सुद्धा आपल्याला नाही करावी लागेल. या जिल्ह्याला पीक विमा माहित होता का हो पहिले? इमानदारीने सांगा बरं. मागचे महाराज या जिल्ह्याला पीक विमा माहित होता का? नाही. आपण आंदोलनं सुरू केली, जेलमध्ये गेलो, लाठ्या काठ्या खाल्ल्या, 50-50 हजार शेतकऱ्यांचे मोर्चे आपण काढले आणि वेळ प्रसंगी त्या विमा कंपनीच्या मुंबईच्या कार्यालयाचा ताबा सुद्धा एकदा घेतला, तेव्हा आपल्याला पीक विमा मिळाला. 2023चा 525 कोटीचा पीक विमा निव्वळ आणि निव्वळ आपल्या आंदोलनामुळे या जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे. आणि आता 2024चा आता जो 600-650 कोटीचा पीक विमा मंजूर झाला, हा फक्त आपल्या दबावाचा परिणाम आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पीक विमा घेणारा जिल्हा म्हणजे आपला जिल्हा आहे. ज्या ज्या भागामध्ये चळवळीचा दबावगट मोठा आहे त्या भागामध्ये आर्थिक शिस्त आहे. विमा कंपन्या आपल्या जिल्ह्याचं टेंडर सुद्धा लवकर भरायला तयार होत नाही. ते म्हणतात ते रविकांत तुपकरले भानगडी करतात, आंदोलन करतात, आम्ही त्या जिल्ह्यात जात नाही. आणि आंदोलनं आपण करायची, पीक विमा आपण मंजूर करून घ्यायचा. आणि मग प्रतापराव जाधवाची प्रेस नोट येते. प्रतापराव जाधवांच्या प्रयत्नामुळे पीक विमा मंजूर झाला. केव्हा प्रयत्न केले? केव्हा केले प्रयत्न? केव्हाच नाही. प्रेस नोट देऊन टाकायची पेपरला. प्रतापराव, तुम्ही जर का पीक विम्याचा, सोयाबीन कापसाचा प्रश्न सोडवला असता तर रविकांत तुपकरला आणि या शेतकऱ्यांना कधीच आंदोलन करायची वेळ आली नसती, लक्षात ठेवा. आणि प्रतापराव माझ्यावर टीका करतात, रविकांत तुपकर नौटंकी करतात, रविकांत तुपकर नुसता इशारा देतात. त्यांना माझं चॅलेंज आहे, पक्ष बाजूला ठेवा आणि फक्त स्वतःच्या ताकदीवर 5-10 हजार लोक मुंबईला नेऊन दाखवा. माझ्याकडे पक्ष नाही, मला गॉडफादर नाही, माझ्या नावावर मी 5,000 लोक मुंबईला घेऊन जातो दरवेळी. आणि तेही पैसे न देता. तुम्ही काय नाक लावून आम्हाला गप्पा सांगता? तुम्हाला जर वाटत असेल आम्ही आंदोलन करू नये तर तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, आमच्यावर आंदोलन करायची वेळच येणार नाही. बरोबर आहे का? चूक आहे? अरे तुम्ही पीक विमा मिळवून द्या, तिथं भांडा मोदी साहेबांजवळ.
तिथं भांडा कर्जमुक्तीसाठी तोंडात गोळा घालून बसतात. आम्हाला काही कौतुक नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या लोकांनी मला मतं मारलेली आहेत, किंबहुना ज्यांनी मारलेली नाहीत, अशा सगळ्या लोकांनी अर्ध्या रात्री 12 वाजता माझ्या दारात या, कोणतेही काम मला सांगा. रविकांत तुपकर तुमचं प्रत्येक काम करायला कटिबद्ध आहे. आता ज्या ज्या गावांनी मला लीड दिला ना, त्या त्या गावातले लोक जर प्रतापरावांच्या घरी गेले तर प्रतापराव काय म्हणतात, तुपकर पाहिजे तुम्हाला तिकडे जा. जाताच कशाने त्याच्या घरी? मी येणं, मी आमदार खासदार नसलो तरी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. तुम्ही मला सांगा गावात निधी पाहिजे, निधी आणून देतो. तुम्ही मला सांगा ऑपरेशन फुकट करायचं, मी फुकट करून देतो. तुम्ही फक्त मग सांगा. तुम्ही सांगा याला ठोकून यायचं, त्याला ठोकून मी येतो. तो कार्यक्रम आपला आहे. ते करत करत ते इथलो का मी या सगळ्या राजकारणाला उरून पुरलो का? असंच पुरलो का? असंच नाही पुरलो. माझं एकच म्हणणं आहे, या जिल्ह्यातले राजकारणी लोक करतात काय? पैशाचा वारेमाप वापर त्यांनी केला. 100 कोटीच्या पुढे खर्च आहे प्रतापराव जाधवाचा. आणि आपल्या अख्ख्या निवडणुकीचा खर्च बी 1 कोटी नाही ना आपला. आपलं नव्हतं तर काय करावं? आपलं तर जेवायला मिळलं होता प्रचार करताना इथं का होता? आपलं तर पुरा कार्यक्रम पाहिजे, पण तरी सुद्धा लोकांनी भरभरून प्रेम केलं. आणि मी तुम्हाला सांगतो, अजून भविष्यातही पहिले हे राजकारणी लोक मला हसायचे बरं का, खूप टिंगल करत होते, रहमान भाई मेरी ये क्या बोलते थे, वो क्या आंदोलन करता, मोर्चा नहीं करता, उसका क्या खरा है, उसको बोलकर चुनाव लड़के थे कि खाना लड़ा, फिर चुनाव डाल दिया बामू, फिर भी तो आवाज भी निकलता है. अब तो सब राजकारणी मुझे ऐसा नमस्ते करते. थोड़ा सा बढ़ गया ना अपना भी तुम्हारी वजह से. अब कोई हल्के में लेता नहीं अपने को. अब तो बोलता कि ये किंग मेकर है. अब भी एक बातमी आई, मैंने अभी पढ़ा बातमी हो कि बोले जिला परिषद पंचायत समिति में बोले रविकांत तुपकर जिल्ह्यात किंग मेकर ठरना. अरे अपन ही ठहराएंगे किसको लाने का किसको गिराने का. बरोबर आहे की नाही? आणि आपले बी लोक गेले पाहिजे ना. हेवी पंचायत समितीत काय ना ठेका घेतला का? आमदार बी तुमच्याकडेच, खासदार बी तुमच्याकडेच, पूर्व तुमचं त्याच्यातच, तुमचं सगळं घरदारच त्याच्यात. आणि आम्ही काय भजन करत का? आमचे सुद्धा शेतकऱ्यांची पोरं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पवित्र सभागृहामध्ये गेली पाहिजे. हा निर्धार सुद्धा आपल्याला आजपासून करायचा आहे. जशी माझ्यासाठी लोकांनी वर्गणी केली, तशी तुमच्यासाठी सुद्धा 1-1 रुपये आपण लोकांकडून वर्गणी करू, 10,000 रुपये वर्गणी करू. आणि तुम्ही सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी ठेवा. घाबरायचं नाही अजिबात. डरने का नाही. जो डराव मरा. मी काय कोणाला घाबरत नाही. मी ठरवलेलं आहे, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं समजून मी काम करतो. आणि मी स्वतःहून कोणाच्या नादाला लागत नाही. आणि हो तुम्हाला माहिती आहे, मी स्वतःहून कोणाला लाद लागू देत नाही, पाया बी पडत नाही. पण माया का वाटी कोणी गेला की मी त्याला सोडत नाही. हे माझ्या आयुष्याचं सूत्र आहे. करमाळ्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या एका कार्यकर्त्यावर एका कारखानदाराने असा हात उगारला, मारला नाही, नुसता उगारला, आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर मी 200 गाड्या भरून तरुण पोरांच्या करमाळ्यात जाऊन त्या कारखानदाराचा, गुंडाचा माज उतरून मगच दुसऱ्या दिवशी परत आलो होतो. त्यामुळं या राजकारणी लोकांना माझं सांगणं आहे की आमच्या बरोबर चळवळीच्या प्रवाहात काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर घरात घुसून त्याचा बदला घेण्यात येईल. आणि मी कसा घेतो तुम्हाला माहित आहे. माझ्या नादी कोणी लागतच नाही. हे सगळे आपण सर्किटे म्हणून आपण सगळे एकत्र आलो. आम्ही तुमच्या मधात येणार नाही, पण आमच्या मधात आले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. म्हणून तुम्हालाही कधी त्रास झाला तुमच्या भागातल्या कोणत्याही गाव गुन्ह्याचा, राजकारणाचा, तर मला फोन करा. एक काळ असा होता, आम्ही बिल्ला लावला की लोक हसत होते आम्हाला. लोक बी काय करायचे, बिल्ला आमच्या पुरतं लावायचे, मग खिचत ठेवायचे. आता कोणत्याही ऑफिसमध्ये काम करायचं असलं तर लोक आमच्या ऑफिसला येतात, बिल्ला द्या म्हणतात, बिल्ला लावतात, ऑफिसमध्ये जातात, त्यांचं काम होऊन जात आहे. आता काही सांगायचं काम आहे का? आणि कुठं काम झालं नाही की एकच करायचं, तुम्हाला सांगून ठेवतो, आपला फोन काढायचा आणि एवढंच म्हणायचं तर रविकांत तुपकरला फोन लावा लागतो, एवढंच म्हणा. तुम्हाला फोन लावू देत नाही. अनुभव आहे का?
काम बन गए, काम हो गया फास्ट. हा काम झालं. आमचे नाना पाटील येत आहेत. नाना पाटलाचा काल मला फोन आला. बसा इकडून या ना, इकडून ये. नाना पाटलाचा मला काल फोन आला. नाना पाटलाने मला सांगितलं झालं म्हणे आपण त्या अधिकाऱ्याला फोन केला गावाच्या कामासाठी, ते अजून काही रिस्पॉन्स देत नाही म्हणे. काल मी त्या तुमच्या खामगावच्या अधिकाऱ्याला फोन केला. मी म्हटलं रविकांत तुपकरला दुसऱ्यांदा फोन लावायची सवय नाहीये. मी एकदाच फोन करतो आणि काम नाही झालं तर जागेवर खटक्यावर बोट जागेवर पलटी कार्यक्रम करतो. नाना पाटलाचा बसा, या नाना पाटील बसा. नाना पाटलाचा मला फोन आला की 5 मिनिटात मला समोरच्या अधिकाऱ्याचा फोन आला आणि आपलं काम मार्गी लागलं. तुमच्या फोनमध्ये काय जादू आहे? मी म्हटलं ही जादू फोनमध्ये नाही, ही जादू या शेतकऱ्यांच्या एकजुटीची आहे. बरोबर, काम मार्गी लागलं की नाही? इकडे 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 हे कळलं पाहिजे. अहो या इकडे, अहो या. अहो नाना पाटील हे लोक आपले जीवाभावाचे सैनिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं 18 पगड जातीचं सैन्य होतं तसं हे बळीराजाचं सैन्य आहे, शेतकऱ्यांचं सैन्य आहे. सांगा काय? सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांना मी 15 दिवस पत्र दिलं होतं. तर ते काम मी एक सदाभाऊ साहेबांकडून आणलं होतं 2022 मध्ये. त्या कॉन्ट्रॅक्टरनं अर्धवट काम सोडून दिलं. मी त्याला 2-3 महिन्याने विनंती केली की भाऊ जे अर्धवट काम केलं ते व्यवस्थित माझं काम करून दे. अधिकाऱ्यांना फोनवर बोललो, फोनवर ऐकलं नाही. शेवटी एक पत्र दिलं. मी काल त्या ऑफिसमध्ये गेलो, सहज म्हणून गेलो मी आंदोलन तारीख दिली होती की 9 तारखेपर्यंत माझं काम झालं नाही तर मी आंदोलन करणार आहे. तर मी काल रविभाऊची स्टाईल केली त्या ठिकाणी. जर माझं आज काम झालं नाही तर या कार्यालयाचा काच मी सुद्धा ठेवणार नाही. लगेच रविकांत तुपकरचा मी फोन काढला. ऑफिसात कोणता अधिकारी होता? कर्मचारी होते ते. भाऊने फोन केला. भाऊनं फोन एका मिनिटात आमचे फोनकर साहेब विभागाचे अधिकारी त्यांचा फोन मला 10 मिनिटात आला आणि त्यांनी एका मिनिटात मला व्हॉट्सअपने पत्र टाकलं आज काम मार्गी लागलं. या रविकांत तुपकर सारखा माणूस या महाराष्ट्रात पुढे जन्माला नाही आणि येणार सुद्धा नाही. खरोखर सांगतो, आमदार असेल खासदार असेल तुम्ही आजमान पहा. त्या आमदाराला सांगा, खासदाराला सांगा की माझा फोन करा त्या अधिकाऱ्याला. जर एक रविकांत तुपकरचा फोन जर गेला तर काम तुमचं होणार नाही. हे बाकी 100% खरे आहे. जास्त बोलत नाही, थांबतो. नाना पाटील आमचे खूप जुने सहकारी मित्र आहेत. बसा, त्यांनी तुमचा अनुभव तुम्हाला सांगितला. आता आमच्या एका मलकापूरच्या सावकाराने आपल्या एका बुलढाण्याच्या कार्यकर्त्याची जमीन, जवळपास 1 कोटी रुपयाची जमीन 1998 साली खरेदी करून घेतली होती. बरोबर ना अमोल? 98 साली. मी एकदा त्याला फोन केला सावकाराला, पलटून देत नव्हता. एकदा भेटायला गेलो अमोल भाऊ राऊतांनी, आम्ही हो करत होता, पलटून देत नव्हता. आणि हा माणूस भूमिहीन झाला. आपला कार्यकर्ता प्रतिष्ठित माणूस, चांगला माणूस भूमिहीन झाला. आणि मग मी अमोल भाऊला म्हटलं की मी 1 तासात मलकापूरला येतोय, माझं डोकं खराब झालेलं आहे. त्या सावकाराला घरून उचलायचं, गाडीत घालायचं. त्याला घरून अमोल भाऊ हे गेले, त्याला उचलून कॉलर धरून गाडीत टाकलं, एका ठिकाणी आणलं, दरवाजा लावून घेतला, पुढचा सगळा कार्यक्रम केला. 4 दिवसात पूर्ण 1 कोटीची जमीन त्याला काही न घेता पलटून दिली. जिथं शांततेच्या मार्गाने होत नाही राजूभाऊ, तिथं तुमच्यासारखेच काम करावं लागतंय, आक्रमक. आणि तशाच पद्धतीनं क्रांतिकारी शेतकरी संघटनेची पुढची वाटचाल असणार आहे. जो चांगल्या पद्धतीनं आला त्याला चांगल्या पद्धतीनं बोलू, वाकड्यात शिरला तर वाकड्यात शिरू, अंगावर आला तर शिंगावर घेऊ, आमच्या मधात आला तर आडवा होऊन तुडून पुढे जाऊ, पण थांबणार नाही. गावागावात किसान आर्मी आपल्याला तयार करायची आहे. तरुण शेतकऱ्यांच्या पोरांची आर्मी तयार करायची आहे. भारत पाकिस्तानच्या सीमेवर जसे आपले शेतकऱ्यांचे पोरं देशाचं संरक्षण करतात आपले जवान, तसं गावाचं संरक्षण करण्यासाठी या शेतकऱ्यांच्या पोरांची नवी किसान आर्मी आपल्याला उभी करायची आहे. कोण अधिकारी आला, गावगुंड आला, पुढारी आला, कोण मस्तीखोर येऊ दे, त्याचे कपडे काढून गावात त्याला ठोकून काढा. याच्यासाठी किसान आर्मी आता गावागावात काम करणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या इथं आमचे काका भेटले मला आता, त्यांनी सांगितलं श्रावण माळाचे पैसे येत नाहीयेत, 6-6 महिने वर्ष
तोही मुद्दा आपण आता लावून धरणार आहे. बचत गटाच्या महिलांचं कर्ज माफ करायचं आहे, तोही विषय आपल्याला आता लावून धरायचा आहे. आणि मायक्रो फायनान्सचा तगादा ज्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी लावला वसुलीसाठी, त्या मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कार्यालय फोडल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. अशा पद्धतीचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे. अतिवृष्टीची केवायसी करून 2 महिने झाले, पण खात्यात पैसे नाहीत. शेतकरी फक्त कागद घेऊन फिरत आहेत. आणि जवळा येथील 45 लोकांना अनुग्रह अनुदानापासून वगळले होते. एका फोनमध्ये त्यांना 5-5 हजार रुपयाचं अनुदान आपल्या फोननी त्या दिवशी मिळालं. ही ताकद एकट्या रविकांत तुपकरची नाहीये. रविकांत तुपकर हा काही साऊथचा हिरो नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ताकद इमानदारीची आहे, ही ताकद नैतिकतेची आहे, ही ताकद प्रामाणिकपणाची आहे, ही ताकद तुमची आहे. म्हणून एवढा मोठा दबाव या ठिकाणी आपला ब्रँड हा तयार झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जो सरकारने कर्जमुक्ती केली नाही, या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं आंदोलन या कर्जमुक्तीचं आपल्याला उभं करायचं आहे. तुमची तयारी आहे का? मी जिथं म्हणाल तिथे याल का? नक्की खरं सांगा, नाही तर मी तिकडं तुम्ही घरी याल का? स्वतःचं भाडं खर्च करून याल का? पक्का? मग तुम्ही जर का सगळे येण्याची तयारी असेल तर हे आंदोलन आपल्याला राज्यव्यापी करावं लागेल. एकट्या बुलढाण्यात आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. लक्षात ठेवा, मी महाराष्ट्रभर कशाला फिरतोय? काही फक्त प्रवास करायला नाही फिरत आहे. मी सभा घेतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये, चांगला प्रतिसाद मिळतोय शेतकऱ्यांचा. भर पावसात माझ्या सभा होत आहेत, शेतकरी सभेला तुटून पडतायत. खूप जबरदस्त प्रतिसाद या महाराष्ट्रामध्ये आपल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेला आणि या शेतकऱ्याच्या लढ्याला मिळतो आहे. भावांनो, येणाऱ्या काळामध्ये मी तारीख वार आता सांगत नाही, कारण तारीख आणि वार सांगितलं की हे लगेच अटक करतात. आमचे चांदणीचे संजीव आलेले नाही तर हे लगेच अटक करतात आणि अगोदरच्या दिवशीच घेऊन जातात. अरबी समुद्र में अपन 7 बार डुबाने वाले थे, तो आदले दिनी सबको अटक कर ली 2 दिवसाआधीच. पण महाराष्ट्रातले आपले सैनिक सगळे काका तिथे गेले आणि तिथं आपण अरबी समुद्रात आंदोलन करून दाखवलं की नाही? त्यामुळं आपल्याला असं आंदोलन आता येणाऱ्या काळामध्ये करायचंय. या सरकारमधला एकही मंत्री महाराष्ट्रात फिरला नाही पाहिजे. कर्जमुक्ती जोपर्यंत नाही तोपर्यंत गावात एंट्री देऊ नका या पुढाऱ्यांना. जो कर्जमुक्ती की बात करेगा वही गाव में आएगा, नहीं तो गाव में आने का नाही. अरे कर्जमुक्ती करायला तुमच्याकडे पैसे नाही, मग आमदार खासदारांचे पगार करायला तुमच्याकडे पैसे कुठून आले? कलेक्टरचा पगार थांबला का? आमदार खासदारांचे पगार थांबले का? यांच्या गाड्यांवरचा शासकीय खर्च थांबला का? नाही थांबला ना. मग तिजोरीत पैसा फक्त आमच्यासाठी नसतो आणि तुमच्यासाठी मात्र तुम्ही हजारो कोटी रुपये उडवता. मध्यंतरी त्या रोहित शर्माचं नाव एका क्रिकेटच्या स्टँडला दिलं वानखेडे स्टेडियम मध्ये, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजून एखादं स्टेडियम उभं करायचं असेल तर मी पैसे देतो. आणि इकडे आम्ही आत्महत्या करायला लागलो, आमच्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही. तुम्हाला IPL घ्यायला पैसे, तुम्हाला क्रिकेट घ्यायला पैसे, तुम्हाला नवा समृद्धी महामार्ग करायला पैसे, तुम्हाला शक्तीपीठ करायला तुमच्याकडे पैसे आहेत. आणि आमचं कर्जमाफीचा मुद्दा घेऊन आम्ही आलो की तुम्ही म्हणता तिजोरीत पैसा नाही. ही दुटप्पी भूमिका आम्ही चालू देणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमुक्ती नाही तोपर्यंत 5 वर्ष एकही आमदार खासदारांनी पगार घेऊ नका. ऍफिडेव्हिट करून द्यावा सरकारने, आम्हाला पगार नको, आम्हाला सरकारी भत्ता नको. करतील काय? करतील. पण हा दोष तुमचा आहे. तुम्ही संघटित नाही, तुम्ही एकत्र येत नाही, तुम्ही आक्रमक नाही. लेकरू रडल्याशिवाय जशी त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं तुम्ही बोंबलल्याशिवाय सरकार तुमचं ऐकणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकजूट व्हा. आणि शहीद भगतसिंग 23व्या वर्षी फासावर गेले, पण या देशाला स्वातंत्र्य मिळवून गेले. रविकांत तुपकरला तुमच्यासाठी या शेगावच्या मैदानात गोळीबारात मरायची तयारी आहे, माझी देह सोडायची तयारी आहे. पण तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही. पण तुमची सगळ्यांची साथ भावांनो मला लागणार आहे, सगळी साथ तुमची लागणार आहे. मी कधी दुटप्पी भूमिका घेतली नाही. माझी भूमिका सरळ आणि नीट आहे. जे आहे ते आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. मी अशा वृत्तीचा माणूस आहे. फक्त माझ्याकडून तुमच्यावर तुमची नाराजी एवढीच आहे की मी लग्नाला लवकर येत नाही तुमच्या भागात. आता भानगड अशी मी एकटा राजाव,
आता बुलढाणा जिल्हा किती मोठा आहे? एका लग्नाला जर मी संग्राम हो ते सांगतो बापू म्हणतात ते आठवण करून द्या. पीक विम्याचे पैसे बँका होल्ड करत होत्या की नाही? अनुदानाचे पैसे होल्ड करत होते की नाही? आपण सिंदखेड राजाला सभा घेतली, मी कलेक्टरला तिथून सांगितलं सभेतून, जर पीक विम्याचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे होल्ड केले तर बँकेत जाऊन त्या मॅनेजरचे कपडे काढून त्याच्या तोंडाला काळं लावून त्याची मिरवणूक काढू. 2 तासात कलेक्टरला आदेश काढावा लागला. आणि आताही मी तुम्हाला सांगून ठेवतो, जर तुमचे पैसे बँकेने अडवले असतील, पीक कर्ज द्यायला एखादी बँका टाळाटाळ करत असेल तर त्या बँकेच्या मॅनेजरला प्रसाद देण्यात येईल, त्या बँकेच्या मॅनेजरला ठोकून काढण्यात येईल. हे काम आपण आता करणार आहे. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. फक्त लग्न कार्याला माझं कधी कधी येणं होत नाही, त्याच्यात मला सुट्टी द्या. कारण काय, मी एकटाच आहे. मला महाराष्ट्रभर फिरायचं बी आहे, जिल्ह्यातही फिरायचं आहे, लग्नातही जायचं आहे. हे सगळं मला शक्य होत नाही, मी एकटा माणूस आहे. तेवढं सांभाळून घ्या. मी तुमच्यासाठी काही बी करायला तयार आहे, फक्त तेवढं सांभाळून घ्या, नाराज होऊ नका. त्या दिवशी नाही येणं झालं तर मी नंतर भेटायला येतो. पण मला माहित आहे ज्याच्या घरी कार्य असतं तो माणूस नाराज होतो. काय बा रवी भाऊला आपण मतदान दिलं, रवी भाऊ सोबत आपण 10 वर्ष झाले, पण रवी भाऊ येतच नाही. मग आमचे युनुस भाऊ रुसून बसतात. पण युनुस भाई मैं क्या, मैं अकेला आदमी क्या क्या करेंगे? अरे एका जिल्ह्यात गेलं की दिवस जातो. आता घाटाखाली एका लग्नाला जर घाटावून आला तर घाटावरचे 50 लग्न गेले. 100-150 पत्रिका एका दिवशी लग्नाच्या असतात. मी 20-25 करतो, बायको 20-25 करते, वडील करतात, भाऊ करतो. जेवढं फिरता येईल तेवढं आम्ही फिरतो. अरे ज्याला निवडून दिलं ते 5-5 वर्ष येऊन पाहत नाही. बरोबर आहे का? पण तरी सुद्धा मी जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न मी निश्चितपणे 100% तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा करेल. नाराज होऊ नका. आज नाही आलो 4 दिवसाला भेटायला येईल, 8 दिवसांनी भेटायला येईल, अतिच बरोबर आहे का? पण निराश व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही. लढू करू. आणि हे काय आपल्या घरचं लग्न आहे का? हे का रविकांत तुपकरच्या पोराचं लग्न आहे का इथं? का मग बारसं आहे का? हे काम पवित्र काम शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम आहे. आपल्या चळवळीमुळे जर 50 शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या तर आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आपल्या हातून झालं असं मी मानतो. आज मला सांगा, चळवळीच्या दबावामुळे बँका जप्त्या करत नाही तर जप्त केल्या असत्या, तुमच्या केल्या असत्या का नाही? आज आपली संघटना मजबूतीने उभी आहे म्हणून यांची हिंमत नाही कोणाची जप्त्या करायची. राजू शेट्टींना वाटलं रविकांत तुपकरला काढून टाकलं, दादा संपल. मैं संपनेवाला नाही हो, मी संपत नाही. आता माझा ऍक्सिडेंट झाला मोठा, माहिती आहे का तुम्हाला? मी दौऱ्यावर होतो, अंबाजोगाईची सभा केली, लातूरला जेवण केलं, रात्री निघालो कारण मला काल्याच्या कीर्तनाला यायचं होतं पुरुषोत्तम महाराजांच्या. आई माझा मायचा सागर इसरूळला. आणि रात्री एका भरधाव ट्रकने आमची गाडी ठोकली टोल नाक्यावर. आम्ही टोल भरत असताना 14 टायरचा ट्रक आणि 36 टन साखर होती त्याच्यात, तिला ठोकून देणे आम्हाला. 3ऱ्या सीटवरचा माणूस 1ल्या सीटवर आला, 2ऱ्या सीटवरचा पुढं, मी त्याच्या पुढं. एवढा मोठा अपघात झाला आमचा. पण सुदैवाने आम्हाला काही असं जीवितहानी झाली नाही. किरकोळ 1-2 जणांना लागलं पण जीवितहानी झाली नाही. मला तर खरूच पण आली नाही. हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आणि गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळे. पण मला काही लोक लग्नात भेटल्यापेक्षा तब्येत बरी आहे ना, काही झालं नाही ना. मी म्हटलं एवढ्या लवकर ती वर आपल्याला घेत नाही, कारण देवाला माहित आहे याच्या हातून लय लोकांना घोडे लावून घ्यायचे. एवढ्या लवकर ती मला वर नेतच नाही. लक्षात घ्या तुम्ही, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हातून अजून खूप मोठं शेतकऱ्यांसाठी काम परमेश्वराला गजानन महाराजांना आपल्याकडून करून घ्यायचं आहे. त्यामुळं एवढ्या लवकर ते आपल्याला नेणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मला खूप आनंद वाटला तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथं जमलात. मी तुम्हाला सांगतो, रविकांत तुपकरनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं की नाही करावं? मग मला जर महाराष्ट्रभर फिरू द्यायचं असेल या भागातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कार्यकर्ता नेता म्हणून सांभाळून घ्याव्या लागतील. मी आता 100 पोरांची लिडरशिप डेव्हलप करणार आहे या महाराष्ट्रामध्ये. 100 पोरं त्या त्या जिल्ह्यामध्ये नेता म्हणून तयार झाले पाहिजे. लिडरशिप डेव्हलप करायची. शिबिर घेणार आहे, केडर कॅम्प घेणार आहे.
मी दिवस रात्र पाहायला बहिणी लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे. फक्त तुम्ही साथ द्या, समजून घ्या. तुमच्यासाठी जीवाची बाजी लावतो. तुम्ही फक्त तयार राहा. या पुढाऱ्यांना रविकांत तुपकर का चालत नाही माहित आहे का? रविकांत तुपकरनं फाटक्या घरातले पोरं नेते केले म्हणून रविकांत तुपकर चालत नाही. पहिले गावात कसं होतं, या पार्टीचा एक गट, सत्ताधाऱ्याचा विरोधकाचा एक गट, तिसरा गटच नव्हता. आपला तिसरा झाला ना, बरोबर आहे का नाही? आणि जो मी गावात नेता करतो तो फाटका माणूस आहे. मग त्या गावातल्या पुढाऱ्याला काय वाटतं की हे आताचं झुंगडलं पोरग नेता व्हायला लागलं, हे रविकांत तुपकरमुळे शेपारलं. बरोबर आहे की नाही? पण मला तेच करायचं आहे. मला फाटक्या घरातली, सामान्य घरातली पोरं या पुढाऱ्यांच्या उरावर नाचवायला, त्यांची लिडरशिप मला पुढे आणायची आहे. हे काम मला करायचं. अरे कोण म्हणतं निवडणुकीला पैसा लागतो, कोण म्हणतं निवडणुकीला गॉडफादर आणि पक्ष लागतो. पक्ष नसताना, पैसा नसताना, गॉडफादर नसताना सुद्धा या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांनी रविकांत तुपकरच्या झोळीत 2.5 लाख मताचं दान दिलंय. 2.5 लाख मताचं दान दिलं. मी तुमच्यासाठी 20-21 वर्ष राबलो ना. मी बी तुमच्या वावरातले वानेला आणले तर मी फक्त मजुरीच घेतली तुमच्याकडून. बटणं आम्ही पुढे बी तुमचे वानेला आणतो ना पुरे. फक्त पुढे मजुरी नीट दे जा. घाटा घालचे पुढे जसं बटणं नीट दाब जा. नाही तर वानेर मला आणायला लावा, छोट्यालाच मजुरी द्या. आता असं करतो नका. तुम्हाला नुकसान भरपाई मोर्चा काढाल मी, म्हणजे आपली सगळी टीम. तुम्हाला कांद्याला अनुदान मी. तुमच्या भागात महापूर आला का अक्षय पाटील, 200 गावं, संग्रामपूरच्या गावाला महापूर आला, रविकांत तुपकर 8 दिवस तिथं. तुम्हाला सगळ्या उस्त्या घ्यायला मी पाहिजे. आणि त्या प्रतापराववर तुम्ही एकतर्फी प्रेम करता, त्याचं प्रेमच नाही प्रतापरावचं तुमच्यावर. ते तुम्हाला विचारत की नाही, तुम्ही बळजबरी त्याच्या मागे हिंडताय. बरोबर आहे की नाही? आणि मी तुम्हाला प्रपोज करू करू थकलो, तुम्ही मला लाईनच द्यायला तयार नाही. तर आता तसं करू नका. इथून पुढे ध्यानात ठेवा. जमल का पुन्हा तसंच? तसं नाही. मजबूत शेतकऱ्यांची एकजूट करायची. आता सामान्य घरातले पोरं सगळे एका ठिकाणी येऊ आणि या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधामध्ये नवे पोरं नेते म्हणून पुढे आणू. कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा, बचत गटाचं कर्जमाफ, सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव फरक, पावसामुळे झालेली नुकसान भरपाई, शेतमजुरांना विमा सुरक्षा, या सगळ्या गोष्टी सरकारनं केल्या नाहीत. या सरकारला सळो का पळो करून सोडल्याशिवाय शांत बसणार नाही. या निर्धारानं आज आपण संत गजानन महाराजांच्या नगरीतून आपल्याला एल्गार पुकारायचं आहे. साथ देणार का? पक्का? मग मी आंदोलन उभं तयार करू ना? नक्की तुम्ही साथ द्या. आपण मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं करू. तुम्ही सगळ्यांनी मला आतापर्यंत खूप प्रेम दिलंय. तुमच्या प्रेमाच्या ऋणातून मी कदापि मुक्त होऊ शकत नाही. लोक पदावरून गेले की लोक त्यांना नमस्कारही करत नाही. पण मी कुठल्याही पदावर नसताना सुद्धा या महाराष्ट्रातला लाखो शेतकरी आज माझ्यावर प्रेम करतो. हे मंत्रिपदापेक्षा सुद्धा माझ्यासाठी मोठं आहे. असंच प्रेम तुमचं कायम ठेवा. जोपर्यंत तुम्हाला पीक विमा, कर्जमुक्ती, सोयाबीन कापसाला भाव फरक मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. हा शब्द तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना मी देतो. आणि ज्यांनी पीक विम्याच्या पावत्या आणलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी राजूभाऊ शेळके आणि संतोष खेरडे या दोघांकडे या पावत्या जमा करा. पावतीवर मोबाईल नंबर लिहून घ्या किंवा असतोच ना त्याच्यात नंबर. आणि अतिवृष्टीच्या सुद्धा ज्या पावत्या आहेत त्या सुद्धा राजूभाऊ शेळके आणि संतोष भाऊ खेरडेकडे जमा करा अशी तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही हा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि आज एवढे कामाधंद्याचे दिवस असताना सुद्धा तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आपण आणि अनेक राजकारण्यांना वाटतं ना, ओ थांबाव जरा, हो दादा, हो दादा, लगेच काही चेक थोडी तयार आहे आपल्याजवळ. आता दम धरा जरा, हो दम धरा. लगेच होतंय का काही? एका दणक्यात होतंय का? जरा टाइम लागतो सगळ्या गोष्टीला. दम धरा जरा. अरे अजून महाचा वेळ लागला नाही. 21 वर्ष झाले टोले घेऊन आलो.
थोडस दम धरा आणि आपली भेट कमी जास्त जरी होत असली तरी काही चिंता करायचं नाही. ज्या राजकारण्यांना असं वाटतं की रविकांत तुपकर संपला किंवा रविकांत तुपकरचं काही नाही, त्यांच्यासाठी एकच सांगतो, लौट आए हैं हम फिर उसी अंदाज में. काही बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता. आभाळ आलं म्हणून सूर्याचं अस्तित्व संपतं का? आभाळ येतं आणि जातं. हम वही अंदाज में लौटेंगे जो हमारा पुराना अंदाज था. त्यामुळं या घाटाखाली प्रचंड मोठं क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं नेटवर्क येणाऱ्या काळामध्ये आपण उभं करू. गावागावात शाखा काढा. ही संघटना राजकीय नाही, ही सामाजिक संघटना आहे. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, हा नारा गावागावामध्ये आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे. तुम्ही सगळे आलात, तुम्हाला सगळ्यांना सल्यूट करतो, तुम्हाला वंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. शेतकरी शेतमजूर एकजुटीचा. आपापल्या जागेवर उठून उभे राहा. हा, राहिले का? सगळे राहिले? खाली कोणी बसायचं नाही.